राज्याच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा। मुंबई पुणे मिसिंग लिंक आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे। मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचं अंतर आणि वेळ यामुळे कमी होणार आहे। मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल। अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल आणि आपला जो मुंबई पुणे क्वांटम कॉरिडॉर आहे, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे। मिसिंग लिंक हा 13 किलोमीटर आणि 300 मीटर लांबीचा प्रकल्प आहे। मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर खंडाळा घाटातल्या ट्रॅफिक पासून प्रवाशांची सुटका होणार आहे। यामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने वाचणार आहे। मुंबई पुणे दरम्यानचं अंतरही 6 किलोमीटरने कमी होणार आहे। मिसिंग लिंकमध्ये पहिल्या 6 महिन्यांसाठी केवळ प्रवासी कार आणि बसेसनाच परवानगी देण्यात येणार आहे। मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर एक्सप्रेस वेवरच्या टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही। मिसिंग लिंककडे जगातल्या अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना म्हणून पाहिलं जातंय। यामध्ये टायगर व्हॅलीमधील 650 मीटर लांबीचा केबल स्ट्रेट पूल आणि जुळे बोगदे आहेत। एका बोगद्याची लांबी 1 किलोमीटर 640 मीटर इतकी आहे, तर दुसऱ्या बोगद्याची लांबी 8 किलोमीटर 920 मीटर इतकी आहे। मिसिंग लिंक हा संपूर्णपणे खंडाळा आणि लोणावळा शहराच्या खालून जाणार आहे। नमस्कार, आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारकडून एक स्पेशल गिफ्ट मुंबईकर पुणेकरांना दिलं जातं। ते म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झालेला आहे आणि उद्यापासून सर्वसामान्य मुंबईकर पुणेकरांच्या सेवेमध्ये तो आता दाखल होतोय। त्याचं आज लोकार्पण होत आहे आणि हा मिसिंग लिंक नेमका कशा पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे, यामध्ये कोणकोणती यंत्रणा वापरण्यात आलेली आहे, कशा पद्धतीनं सुसज्ज असे रुंद असे बोगदे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे, या सगळ्यांचा आपण आढावा घेणार आहोत। मी स्वतः गाडी चालवून या ठिकाणी पाहणी करणार आहे आणि हा बोगदा किती प्रशस्त आहे, किती सुरक्षित आहे, त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। तर चला जाऊयात आणि पाहूयात की हा बोगदा नेमका कसा आहे। तर आपण पाहतोय हा पहिला टनल आहे जो टायगर व्हॅलीमध्ये सुरू होतोय आणि मिसिंग लिंक टनलमध्ये आपलं स्वागत आहे असं यावर लिहिण्यात आलेलं आहे। ज्या लाईट मोटर व्हेकल आहेत त्यांना जो वेग दिलेला आहे तो 100चा आहे आणि ज्या बसेस आहेत त्यांना 80चा वेग देण्यात आलेला आहे। बघा, विद्युत रोषणाई सर्वत्र आपल्याला या बोगद्यामध्ये पाहायला मिळते। व्हेंटिलेशन आहे, CCTV आपल्याला दिसत आहेत, ध्वनी यंत्रणा कार्यान्वित दिसत आहेत। युटर्न कुठून आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, कारण इंटरचेंजेस जे आहेत ते सुद्धा एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी प्रशस्त अशा पद्धतीनं तयार करण्यात आलेले आहे। जो दुसरा बोगदा आहे तो सुद्धा आपल्याला समोर या ठिकाणी दिसतोय आणि वर लोणावळा तलाव आहे आणि त्याच्या अगदी खालून हा जो बोगदा आहे तो गेलेला आहे आणि 2 जे वाया डक्ट आहेत, पूल आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय, ज्याची उंची अत्यंत 680 मीटर इतकी आहे आणि खोल दरीमध्ये त्याची जी पायलिंग आहे ती करण्यात आलेली आहे आणि हा पूल कशा पद्धतीनं तयार झालेला आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय। ठिकठिकाणी पोलीस अधिकारी आपल्याला उभे दिसत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय की पूल कशा पद्धतीनं केबल स्टेट पूल आहे तो कशा पद्धतीनं तयार झाला आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय। सुंदर अशी टायगर व्हॅली आपल्याला एकीकडे अनुभवायला मिळते, पाहायला मिळते आणि त्यामुळे अंगावर रोमांच आणणारा खरा तर हा सगळा प्रवास आहे।